महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजले। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असणार आहे। अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर असणार आहे। निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अंतिम यादी ग्राह्य धरली जाणार आहे। मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे। दुबार मतदारांकडून फोन करून ते कुठे मतदान करणार आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे। दुबार मतदाराला त्याच्या पसंतीनुसार एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे। जर दुबार मतदाराशी संपर्क झाला नाही आणि तो मतदार थेट मतदान केंद्रावर आला तर त्याच्याकडून डिक्लेरेशन घेतले जाणार आहे। दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं डिक्लेरेशन दुबार मतदाराला द्यावं लागणार आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील। फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू। मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करतात। मुख्य फ्री अँड फेअर इलेक्शन निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे ही त्यांच्यावर असणारी घटनात्मक जबाबदारी आहे। त्या घटनात्मक जबाबदारीपासून ते पळ काढत आहेत आणि एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत। आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकसभेची यादी विधानसभेला होती, जी विधानसभेला आहे ती नगरपालिकेला आहे, जी लोकसभेला आहे ती नगरपंचायतला आहे। त्यामुळे लोकसभेचीच यादी ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला लागणार आहे। त्यामुळे विरोधक हे खोटं बोलतात आहे। अनिल देशमुख असतील की सारे लोक असतील हे फक्त आता खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्याकरता त्यांचं कारस्थान चालू आहे। रावणाबद्दल रावणाला मारायचं कसं, त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषण ली म्हणजे रावणाच्या सख्या भावाला सांगितलं होतं। तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहेत तर आशिष शेलार साहेब। त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजपमध्ये सत्तेतल्या विरोधातल्या सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं। म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना आम्हाला तीर मारायचा म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा हा या लोकांचा प्रयत्न आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे, हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात। शिवसेना पक्ष हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला कधीही सामोरं जायला तयार आहे। परंतु या निवडणुकांमध्ये देखील आम्ही महायुतीच करणार आहोत, महायुतीनं आम्ही लढणार आहोत आणि सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकेल। जनतेचा कौल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल। आम्ही या निवडणुकीला सज्ज